ही माझ्या आयुष्यातली पहिली महागाची साडी आहे 17,000ची माझ्या साखरपुड्याची, पण मला ती अजिबात आवडली नव्हती. हाय, मी तनया आणि वेलकम टू द 4th एपिसोड ऑफ लग्नानंतरचं थ्रिल. तर लास्ट एपिसोडमध्ये सांगितल्याप्रमाणे आमची एंगेजमेंटची डेट फिक्स झाली होती. इकडे निखिल मित्रांसोबत मनमोकळी शॉपिंग करत होता, पण माझ्यासोबत शॉपिंगला माझे आई, मावशी, सासरचे सगळे येत होते. माझी चॉईस बाजूला राहून आईचा धाक आणि समोरच्यांची आवड यातच माझं कन्फ्युजन सुरू होतं. आय थिंक ते प्रत्येक नवरीचं होत असणार. आणि दुसरा पार्ट म्हणजे निखिल मला बोलला की बोल, तुला एंगेजमेंटसाठी काय गिफ्ट हवंय? म्हटलं मला काहीच नकोय. आता मुलींच्या नाईमध्ये हो असतं हे समजणारा तो अजिबात नव्हता, किंवा त्याला समजवणारी मैत्रीण किंवा बहीणही नव्हती. मग काय झाली त्याची एंगेजमेंटला फजिती. मी त्याला मस्त ब्रँडेड वॉच गिफ्ट केलं होतं, पण त्याच्याकडे मला द्यायला काहीच नव्हतं आणि त्याचं मला काहीच वाईट वाटत नव्हतं, पण माझ्या आजूबाजूच्या लोकांना बरंच वाईट वाटत होतं. हां, पण मला वाईट एका गोष्टीचं वाटलं की मी दिलेलं वॉच निखिल बोलला चला आपण चेंज करूयात. पहिलंच गिफ्ट आणि तो ते चेंज करायला लावतोय म्हटल्यावर मला पण जरा वाईट वाटलं होतं. पण तो ते का चेंज करायला लावत होता हे उद्याच्या एपिसोडमध्ये सांगते. बाय.